नमस्कार मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण भारत सरकारच्या अर्थसंकल्प 2026-27चे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प केवळ एक वार्षिक हिशोब नसून तो विकसित भारत घडवण्याचा एक मास्टर प्लॅन आहे. या अर्थसंकल्पाचा मुख्य गाभा म्हणजे ॲक्शन ओव्हर ॲम्बिव्हॅलन्स, म्हणजेच द्विधा मनस्थिती सोडून कृतीवर भर देणं. त्यानंतर रिफॉर्म ओव्हर रिटोरिक, म्हणजेच केवळ घोषणा न करता सुधारणा करणं. आणि तिसरं पीपल ओव्हर पॉप्युलिझम, म्हणजेच लोकप्रियतेपेक्षा जनहिताला प्राधान्य देणं. आता भारताचा जर आर्थिक मार्ग आणि संकल्प याबद्दल जर विचार केला तर भारताची अर्थव्यवस्था सध्या 7% या उच्च विकास दराने प्रगती करते. याचा अर्थ यामध्ये जो विकास दर म्हणजे देशातील एकूण उत्पादन आणि सेवांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत झालेली वाढ. सरकारने या अर्थसंकल्पामध्ये 3 कर्तव्यावर भर दिलेला आहे. त्यामध्ये पहिलं कर्तव्य म्हणजे आर्थिक विकास वेगवान करणं आणि उत्पादकता वाढवणं. त्यानंतर दुसरं कर्तव्य म्हणजे लोकांच्या आकांक्षा पूर्ण करून त्यांना देशाच्या समृद्धीमध्ये भागीदार बनवणं. त्यानंतर तिसरं कर्तव्य म्हणजे सबका साथ आणि सबका विकास या मंत्राद्वारे प्रत्येक क्षेत्रापर्यंत संसाधनं पोहोचवणं. सरकारने जवळपास 350 पेक्षा जास्त सुधारणा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आता भारत एका रिफॉर्म एक्सप्रेसवर स्वार झाले असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण जर उत्पादन आणि MSME या क्षेत्रासंबंधात जर विचार केला तर उत्पादन क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी जवळपास 40,000 कोटी रुपयांचा निधी सरकारने दिलेला आहे. त्यानंतर बायोफार्मा शक्ती यासारख्या योजनांच्या माध्यमातून औषध निर्मितीसाठी 5 वर्षामध्ये जवळपास 10,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यानंतर 3 नवीन नायपर संस्थांची स्थापना देखील सरकारने घोषणा केलेली आहे. विशेष म्हणजे देशातील 200 लिगसी क्लस्टर्स, म्हणजेच वर्षानुवर्ष सुरू असलेल्या जुन्या औद्योगिक वसाहतींचं पुनर्जीवन सरकार करणार आहे. म्हणजेच आपल्या MSME क्षेत्रासाठी सरकारने या बजेटमध्ये त्रिसूत्री आणली आहे. त्यामध्ये पहिलं सूत्र 10,000 कोटींचा SME ग्रोथ फंड, लहान शहरांमध्ये उद्योजकांना मदत करण्यासाठी कॉर्पोरेट मित्र आणि मालाची विक्री व पेमेंट सुलभ करण्यासाठी ट्रेड म्हणजेच ट्रेड रिसिवेबल्स डिस्काउंटिंग सिस्टीम या प्लॅटफॉर्मचं सक्षमीकरण सरकार करणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर लहान उद्योजकांनी माल विकल्यानंतर त्यांचे पैसे अडकून पडू नयेत यासाठी ही जी सिस्टीम आहे ऑनलाईन बिल डिस्काउंटिंग सिस्टीम काम करणार आहे. त्याचप्रमाणे कुरिअरद्वारे होणाऱ्या निर्यातीवर सरकारने मर्यादा काढून टाकल्यामुळे आता छोटे व्यापारी देखील जागतिक बाजारपेठेमध्ये सहज पोहोचतील. यानंतर आपण जर सेवा क्षेत्राकडे जर बघितलं तर ऑरेंज इकॉनॉमी म्हणून एक शब्द आपल्याला लक्षात आला असेल. याचा अर्थ कला, संस्कृती, डिझाईन आणि मनोरंजन क्षेत्रातील आर्थिक संधी. मग यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार जवळपास 15,000 शाळांमध्ये AVGC कंटेंट क्रिएटर लॅब सुरू करणार आहे. म्हणजेच ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग अँड कॉमिक्स. त्यानंतर आपण जर आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर जवळपास 1.5 लाख मल्टी स्किल्ड केअर गिव्हर्स तयार करण्याचं सरकारचं लक्ष आहे. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात औद्योगिक कॉरिडॉर जे आहेत त्याच्याजवळ 5 युनिव्हर्सिटी टाउनशिप उभारणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी STEM हॉस्टेल्स म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स या हॉस्टेलची सुविधा सरकार देणार आहे. त्याचप्रमाणे 3 नवीन अखिल भारतीय आयुर्वेद संस्था देखील सरकार स्थापन करणार आहे. या बजेटमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी 20 ऐतिहासिक स्थळांवर जवळपास 10,000 गार्ड्स प्रशिक्षित करून सरकार त्यांना तिथे जॉब देण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे दिव्यांगजनासाठी दिव्यांग सहारा आणि कौशल्य योजना जाहीर करण्यात आलेली आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा कणा भारताचा तो म्हणजे शेतकरी. तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी भारत विस्तार हा उपक्रम राबवला जात आहे, जो AI आणि ॲग्रिस्टॅकद्वारे आधुनिक शेतीला प्रोत्साहन देईल. आता यामध्ये ॲग्रिस्टॅक म्हणजे काय तर शेतकऱ्यांच्या माहितीचं एक डिजिटल संकलन आहे
ज्याद्वारे सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत थेट आणि अचूक पोहोचवता येतात। त्याचप्रमाणे नारळ, काजू आणि चंदनाच्या उत्पादनासाठी विशेष प्रोत्साहन देऊन 2030 पर्यंत काजू उत्पादनात आपण स्वयंपूर्ण होण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे। शी मार्ट हा उपक्रम ग्रामीण महिला उद्योजकांसाठी समुदाय मालकीची किरकोळ विक्री केंद्रे स्थापन करण्यास मदत करेल। महत्त्वाचं म्हणजे पायाभूत सुविधांचा जर विचार केला तर दानकुनी ते सुरत हा नवीन डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर म्हणजेच केवळ माल वाहतुकीसाठी राखीव रेल्वे मार्ग, ज्यामुळे मालाची वाहतूक जलद आणि स्वस्त होईल आणि जलमार्गाचा वाटा 12% नेण्यासाठी कोस्टल कार्गो प्रमोशन स्कीम महत्त्वाची ठरणार आहे। यामध्ये पायाभूत सुविधांसाठी सरकारने भांडवली खर्च वाढवून जवळपास 12.2 लाख कोटी रुपये करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे मुंबई पुणे, हैदराबाद बंगळुरू आणि दिल्ली वाराणसीसह जवळपास 7 हाय स्पीड कॉरिडॉर सरकार येत्या वर्षामध्ये विकसित करणार आहे। त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे ऊर्जा क्षेत्र। या क्षेत्रामध्ये CCUS म्हणजेच कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज या तंत्रज्ञानासाठी 20,000 कोटी सरकारने घोषणा केलेली आहे, जे हवेतील प्रदूषण कमी करण्यास मदत करतं। आता वळूया सर्वात महत्त्वाचा विषय, तो म्हणजे कर। सरकारने कर्करोगाच्या 17 औषधांवरील सीमा शुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी माफ केलेलं आहे, ज्यामुळे कर्करोगावरील उपचार स्वस्त होणार आहे। त्याचप्रमाणे परदेशी सहलींसाठी TCS म्हणजे टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स म्हणजेच परदेशी सहलीसाठी आपण जे पैसे देतो त्यावर सरकार आधी कर लावतं, तो आता 20% थेट 2% कपात केलेला आहे। यामुळे मध्यम वर्गांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर शेअर बाजारात गुंतवणूकदार जे आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे STT सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हा शेअर बाजारातील खरेदी विक्रीवर लावणारा टॅक्स आहे। तर सरकारने फ्युचर्सवर 0.05% आणि ऑप्शन्स खरेदीवर 0.15% कमी करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे। 1961च्या कायद्याच्या जागी आता आयकर कायदा 2025 येणार आहे आणि तो देखील 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल। आता राजकोषीय स्थितीबद्दल बोलायचं झालं तर सरकारने 2026-27 साठी म्हणजे येत्या वर्षभरामध्ये राजकोषीय तूट फिस्कल डेफिसिट ज्याला म्हणतो GDPच्या 4.3% असेल असं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। सोप्या भाषेत सरकारचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल तर जी तूट निर्माण होते त्याला फिस्कल डेफिसिट असं म्हणतात। त्यानंतर डेट टू GDP कर्ज आणि GDPचा जो रेशो आहे तो हा 50% म्हणजे 50+1 असून 2030 पर्यंत ते लक्ष्य पूर्ण करण्याचं आहे। त्यानंतर वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यांसाठी 41% कर वाटा कायम राखून राज्यांना 1.4 लाख कोटी रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे। त्याचप्रमाणे सरकारी तिजोरीत येणारा प्रत्येक रुपया हा मुख्य करून कर्जाच्या स्वरूपामध्ये 24%, प्राप्ती कर 21% आणि कॉर्पोरेशन टॅक्स 18% यामधून 1 रुपया येतो। तर हाच 1 रुपया जर खर्च करायचा असेल तर सरकार कसं करतो तर 22% वाटा राज्यांना, व्याजाचा भरणा 20% आणि संरक्षण व वाहतूक यासारख्या क्षेत्रांना तो 1 रुपया खर्च करताना प्राधान्य दिलं जातं। त्यामध्ये सरकारचा प्रमुख खर्च हा वाहतुकीवर जवळपास 5.98 लाख कोटी रुपये होतोय। त्यानंतर संरक्षण, त्यानंतर ग्रामीण विकास आणि मग आरोग्य असा उतरता क्रम आहे। महसूल आणि खर्चाचा जर आपण विचार केला तर सरकारचा अंदाजित एकूण खर्च पुढील वर्षभरासाठी 53.5 लाख कोटी रुपये असणार आहे आणि त्याचप्रमाणे भांडवली खर्च हा 17.1 लाख कोटी रुपये असणार आहे। मित्रांनो, हा अर्थसंकल्प स्पष्ट करतो की भारत आता केवळ स्वप्न पाहत नाहीये तर ती पूर्ण करण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करून पुढे जातोय। त्यामुळे तुम्हाला या अर्थसंकल्पातील कोणती योजना सर्वात जास्त आवडली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थांबूया, धन्यवाद।